यानंतर बँक खातेदारांसाठी एक बातमी आहे। बँक खातेदारांना सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करता यावे यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवी नियमावली जाहीर केलेली आहे। तुमच्या बँक अकाउंटचा वापर करून गैरव्यवहार करण्यात आले तर तुम्हाला 3 दिवसात बँकेला माहिती देणे आवश्यक आहे। 3 दिवसांच्या मुदतीत तुम्ही तक्रार केली तर 10 दिवसांच्या आत तुम्हाला गेलेले पैसे परत मिळतील। दरम्यान तक्रार करण्यासाठी तुम्ही विलंब केले तर तुम्हालाच नुकसान सहन करावं लागणार आहे। झिरो कस्टमर लायबिलिटी आणि अनलिमिटेड कस्टमर लायबिलिटी या संकल्पनेखाली आरबीआयनं नवी नियमावली जाहीर केलेली आहे। त्याचा सर्वच ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे। ने जे परिपत्रक काढलेले आहे त्या परिपत्रकाचा एकूणच अर्थ असा आहे की बँकांनी आता त्यांची जी काही इलेक्ट्रॉनिक सिस्टम जी आहे, कम्प्युटराइज जी सिस्टम आहे किंवा ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन रिसीट याच्या प्रोसिजर्स आहेत, सिस्टम्स आहेत, या अधिक भक्कम कराव्यात आणि त्या कस्टमर्सच्या एकूणच ट्रान्झॅक्शन्स ज्या काही होतात त्यांना प्रोटेक्शन देणाऱ्या असाव्यात, रिस्पॉन्सिव्ह असाव्यात, अशा त्याचा या सर्क्युलरचा अर्थ आहे। आणि ग्राहकांच्या झिरो लायबिलिटीच्या संदर्भात आरबीआयने नेमका काय सूचना जारी केलेल्या आहेत आपण पाहूया। बँकांना ग्राहकांचे मोबाईल नंबर बँक खात्याशी संलग्न करावे लागणार आहेत। बँकेने पाठवलेल्या एसएमएसला रिप्लाय करण्याची सुविधा देण्याच्याही सूचना आहेत। गैरव्यवहारांची माहिती 3 दिवसात दिल्यास रक्कम परत मिळेल। गैरव्यवहारामुळे गमावलेली रक्कम 10 दिवसात परत मिळणार। ग्राहकांच्या चुकीमुळे गैरव्यवहार झाल्यास बँक जबाबदार नाही। थर्ड पार्टीच्या चुकीमुळे गैरव्यवहार झाल्यास बँकेला मुदतीत कळवणं बंधनकारक असेल। बँकेच्या मेसेज नंतर 4 ते 7 दिवसांच्या कालावधीत माहिती दिल्यास 5 ते 25 हजारांपर्यंतची नुकसान भरपाई देण्यात येईल।